नमस्कार विद्यार्थी मित्र हो. BA सेकंड इयर ह्या वर्गामध्ये जे मायनर पेपर ठेवण्यात आलेले आहे ते 2 आहेत आणि पहिला जो पेपर आहे त्या पेपरचं नाव मायनर फर्स्ट स्टडी ऑफ फंडामेंटल राईट्स इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अशा प्रकारे पेपरचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्स. फर्स्ट, टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट फंडामेंटल राईट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना राज्यघटनेमध्ये जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्या अधिकारांची माहिती देणे हा मूळतः उद्देश आहे. सेकंड, टू क्रिएट अवेअरनेस अबाउट फंडामेंटल राईट्स. अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या अधिकाराप्रती जे घटनेने दिलेले आहे त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करून देणे हाही उद्देश आहे. नंबर 3, टू अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ फंडामेंटल राईट्स. बघा, विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ह्या अधिकारांची माहिती देणे महत्त्वपूर्ण आहे. कारण तर जो माणूस इथे या भूतलावर जन्मलेला आहे त्या मानवाला जीवन जगण्याचा अधिकार हा प्राणी असो की मानव असो या दोन्ही घटकांना सारखाच असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्या गोष्टीची जाणीव विद्यार्थ्यामध्ये निर्माण होऊन त्यांनी आपल्या अधिकाराप्रती सजग राहावं हाही उद्देश आहे. कोर्स आउटकम्स. आफ्टर completion of the course, student will be able to give overall understanding of fundamental rights. Second, to create awareness about equality, liberty, social justice, etc. Third, the course explores the development of fundamental rights and their implementation in the Indian legal system. अशा प्रकारचे हे आउटकम आहेत आणि विद्यार्थ्यांना ह्या अधिकाऱ्यांची जाणीव झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे पूर्णतः राज्यघटनेने जे दिलेले अधिकार आहेत त्यामध्ये आपण पाहतो सव्याशो धासा माघ. समानतेचा अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार, सामाजिक शैक्षणिक अधिकार, मालमत्तेचा अधिकार आणि शेवटचा अधिकार म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. अशा प्रकारे हे जे अधिकार आहेत ह्या अधिकारांचा विद्यार्थ्यांनी वापर करावा. ह्या अधिकारांचा वापर करतानाच आपल्या देशाप्रती, राज्यघटनेप्रती, आपल्या समाजाप्रती आणि आपल्या कुटुंबाप्रती त्या विद्यार्थ्याला काही कर्तव्यसुद्धा पार पाडावी लागत असतात. अधिकारांचीच त्यानं फक्त अपेक्षा न करता
जे काही कर्तव्य आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यामध्ये पार पाडणं महत्त्वाचं आहे. हा जो पेपर आहे हा 2 युनिटमध्ये विभागलेला आहे. पहिलं जे युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे इंट्रोडक्शन टू फंडामेंटल राईट्स. त्यामध्ये ए जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोल इन द ड्राफ्टिंग फंडामेंटल राईट्स. पहिल्या याच्यामध्ये काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे की मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी अशा प्रकारे त्यांची भूमिका त्यावेळेस काय होती आणि ही भूमिका अभ्यासणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. बीमध्ये डेफिनेशन ऑफ स्टेट आर्टिकल 12 फंडामेंटल राइट्स अँड लॉज आर्टिकल 13 राइट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन आर्टिकल 15. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या व्याख्या ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आर्टिकल 12 काय आहे, आर्टिकल 13 काय आहे, आर्टिकल 14 आणि आर्टिकल 15 ह्या गोष्टींचा वहापोह या घटकामध्ये करावाचा आहे. आणि सीमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी आर्टिकल 16 अँड अबोलिशन ऑफ अनटचॅबिलिटी आर्टिकल 17. अशा प्रकारे आर्टिकल 16 आणि आर्टिकल 17 हे सी भागामध्ये आहे. या पहिल्या घटकामध्ये पहिले जे युनिट आहे त्यामध्ये 3 असे उपविभाग आहेत, ABC. आणि दुसरा जो घटक आहे युनिट, त्या युनिटचं नाव आहे फंडामेंटल राईट्स. त्यामध्ये पहिला जो उपविभाग आहे ए राईट टू फ्रीडम आर्टिकल 19 to 27. राइट अगेंस्ट एक्सप्लोशन आर्टिकल 23 to 24. हे पहिल्या घटकामध्ये आहे एमध्ये. बीमध्ये जे मांडलेलं आहे फ्रीडम ऑफ रिलीजन आर्टिकल 25 to 28. कल्चरल अँड एज्युकेशनल राईट आर्टिकल 29 to 30. हा बी भाग आहे. आणि सीमध्ये कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज आर्टिकल 30 to 35. 32 ते 35 हा भाग, जी मी मग थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सव्याशोधासा माघ समानतेचा अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सामाजिक व शैक्षणिक अधिकार, मालमत्तेचा अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. अशा प्रकारची जे भारतीय घटनेने संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत या अधिकारांचं तोंड ओळख जी आहे आपल्याला या सिलेबसमध्ये करावयाची आहे. आणि विद्यार्थी जे आहे ते सजग उद्या या देशाचे जे आधारस्तंभ आहेत ते कसे निर्माण होतील
आपल्या देशाप्रती, आपल्या संविधानाप्रती त्यांना अभिमान कसा निर्माण होईल, हा एकमेव उद्देश या सिलेबसचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो.